बारशाचा कार्यक्रम झाला, पोराचं नाव ठेवण्यात आलं पर्जन्य. हवामान खात्यासाठी तयार केलेलं आहे का? आजकालचे आई-वडील पोरांचं काहीही नाव ठेवतात ते. अन्न, वस्त्र, निवारापासून दगड, धुंडे, माती, गोळे काहीही नाव देण्यात येते. मित्रांनो, जे कुत्र्याचे नावं असायचे ते आजकाल पोरांचे नाव आहेत. एवढ्या खराब लेव्हलला मुलांचे आई-वडील आजकाल नावं ठेवतात ते. आणि याच्यामध्ये त्रा, द्रा, प्रा, क्रा, प्रा हे अवघड शब्द जे जिभेला झेपत पण नाहीत, ते शब्द ह्याच्यामध्ये घातले जातात ते. आणि माल मिक्स करून ह्याचं नाव ठेवलं जातंय, जणू काही एखादं Amazonचं प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टला नाव देतात ते. मित्रांनो, आधीच्या काळामध्ये आत्या यायची कानामध्ये, ओरडायची, चांगलं 3 ते 4 शब्दामध्ये नाव ठेवायची, थुकायची त्याच्यानंतर. एवढं भारी वाटायचं मित्रांनो, परंतु ती प्रथा बंद झाली आणि त्या प्रथेवरती ह्या गोष्टी आल्या. मित्रांनो, एवढंच नव्हे, त्या मुलाला काय झेलावं लागेल पुढे जाऊन तुम्ही विचार करा. एखाद्याचं नाव पर्जन्य असेल, बात्रा, पुत्रा, कात्रा काय असेल, ज्यावेळेस तो रजिस्टरमध्ये रजिस्टर करायला जाईल, त्याच्यापासून ते शेवटपर्यंत मित्रांनो तो अंडर कॉन्फिडन्स राहील. अक्षरशः लोकं माझ्यावरती का हसतात आहे, परंतु आजकालच्या आई-वडिलांना ही गोष्ट कळणार नाही.